Hello everyone. Hello, sir. Hello. Yes, sir. Hello, sir. Everyone. स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes. Yes. Yes, sir. ओके, परफेक्ट. आपला सिलेबस तुमच्या समोर आहे. वी हॅव completed almost each and everything except joins and set operators and some of the window functions. ठीक आहे. आता ह्या ज्या 4-5 गोष्टी इथे राहिलेल्या दिसतात ह्या थोड्याशा जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्याला थोडस ध्यान द्यायला लागतं तिथे. अवघड नाही पण इम्पॉर्टंट. ठीक आहे. काहीच सिक्वल मध्ये याच्यामध्ये सेट ऑपरेटर्स काय, आज आपण सेट ऑपरेटर्स बघू अँड विल स्टार्ट जॉईन्स फ्रॉम टुमॉरो ऑन. ठीक आहे. आपण टेबल क्रिएट करण्यापासून त्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट करण्यापासून सिलेक्ट स्टेटमेंट कसं यूज करायचं, बरोबर, त्यानंतर कमिट असेल किंवा मग तुमचं रोल बॅक असेल, हे कसं फंक्शन करतं हे सगळं बघितलंय. हे सगळे आपण DDL, DML, DRL, DCL आणि TCL या सगळ्या ज्या पण लँग्वेजेस आहेत त्या सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे. अल्टर कसं यूज होतं ते आपण बघितलंय. ठीक आहे. व्हेरियस ऑपरेटर्स बघितले. अँड ऑपरेटर असेल, तुमचं ऑर असेल, बिटवीन असेल, नल असेल, नॉट नल असेल. ठीक आहे. ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल्स टू, परत लेस दॅन इक्वल्स टू, नॉट इक्वल्स टू, हे सगळे ऑपरेटर आपण बघितले. ठीक आहे. त्यानंतर वेअर कंडिशन कशी यूज करायची आणि तिथे हे ऑपरेटर्स कसे यूज करायचे आपण बघितले, बरोबर. त्यानंतर आपण डिस्टिंक्ट कीवर्ड बघितला होता, तो कसा फंक्शन करतो ते बघितलं आहे. ठीक आहे. ऑर्डर बाय क्लॉज बघितला आहे आपण, असेंडिंग आणि डिसेंडिंग, बरोबर. त्यानंतर आपण इतके सगळे फंक्शन्स बघितले, सिंगल रो फंक्शन्स बघितले आणि ग्रुप फंक्शन्स बघितले. ठीक आहे. सिंगल रो फंक्शन्स काय असतात, ते तुमच्या प्रत्येक रो साठी एक युनिक आउटपुट जनरेट करतात. मग हे तुमचे त्याच्यामध्ये स्ट्रिंग फंक्शन असेल, तुमचं न्यूमरिक फंक्शन असेल आणि तुमचं डेट फंक्शन असेल, दिस ऑल आर पार्ट ऑफ सिंगल रो फंक्शन्स. ठीक आहे. लक्षात आलं. त्यानंतर तुमचं काय होतं पुढे, आपण ऍग्रिगेट फंक्शन्स बघितले होते. बेसिकली आपण ऍग्रिगेट फंक्शन्स हे सिंगल रो फंक्शन्सच्या अगोदर बघितले होते. सम, मीन, मॅक्स, ऍव्हरेज आणि काउंट. ठीक आहे. मग जर इंटरव्ह्यूअरने विचारलं तुम्हाला ग्रुप फंक्शन्स माहिती आहेत का, तर ग्रुप फंक्शन्स आणि ऍग्रिगेट फंक्शन हे एकच आहे. ओके. लक्षात आलं. या दोघांचं नाव एकच आहे. ऍग्रिगेट फंक्शन्स काय आहे आणि ग्रुप फंक्शन्स काय आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, हाऊ टू क्रिएट अ कॉपी ऑफ टेबल. टेबलची कॉपी कशी बनवायची आपण बघितलं होतं, बरोबर. आणि टेबलची कॉपी कशी बघितली होती, विथ डेटा आणि, ठीक आहे, वेअर कंडिशन यूज करून आपण बघितलं होतं कसं टेबलची बनवायची. त्याच्यामध्ये जर फक्त स्ट्रक्चर पाहिजे असेल तर ते कसं बनवायचं हे बघतो आपण, बरोबर ना. हे सगळं कव्हर केलेलं आहे आपण. ठीक आहे. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, एलियास बघितले होते. ठीक आहे. तर टेबल लेवलला देऊ शकतो आणि कॉलम लेवलला देऊ शकतो. मग जर तुम्हाला एखाद्या कॉलमचं नाव, कॉलमचं टायटल हे त्या क्वेरी पुरतं जर चेंज करायचं असेल तर ते आपण कसं करू शकतो, एलियास वापरून करू शकतो. म्हणजे सिलेक्ट एम्प्लॉई नेमला जर आपल्याला ई नेम द्यायचं असेल तर आपण कसं देतो, सिलेक्ट EMP नेम ॲज ई नेम फ्रॉम टेबल नेम. ठीक आहे. तिथे ॲज यूज करून आपण हे एलियास देतो. लक्षात आलं का, आठवलं का. तर हे एलियास आपण बघितले आहेत. आज आपण पुढे जाणार आहोत, विल 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 सी सेट ऑपरेटर्स. सेट ऑपरेटर्स काय आहेत. ठीक आहे. सेट ऑपरेटर्स नंतर आपण जॉईन घेण्यापेक्षा विल गो फॉर
सम ऑफ द कन्स्ट्रेंट काय असतात त्याच्यामध्ये कन्स्ट्रेंट नाहीये दिसत मला. सो आय ऍड कन्स्ट्रेंट हिअर. ठीक आहे. मी ग्रुपमध्ये टाकले बघितलं सगळ्यांनी. तर तेच आहे ते त्या फोटोमध्ये दाखवलेलं आपल्याला फक्त थोडस डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. काहीच नाही. सेपरेटर जर तुम्हाला सांगितले की हे ऑलरेडी तुमचं मॅथ मध्ये विदाउट कव्हर झालेलं आहे. सर आवाज क्लिअर नाही येत. फॉर एव्हरीवन. येस सर. येस सर आवाज नाही. आता येतोय का आवाज व्यवस्थित? हो येतोय. येस सर. हो. चलो, कुठे होतो आपण? हा, हे जे सेट ऑपरेटर. सेट ऑपरेटर्स हे ऑलरेडी 9th 10th ला आपले कव्हर झालेले आहेत. मग ते फक्त कसं यूज करायचं इथे ते बघूया. अँड वी आर ऑल सेट. ठीक आहे. आता सेट ऑपरेटर्स काय असतात? सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगतो मी, ज्यावेळेस आपल्याकडे टेबल असतो, ठीक आहे, 2 टेबल असतात. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आय हॅव दिस 2 टेबल्स. ओके, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. ठीक आहे. पहिला टेबल आहे, त्याचं नाव आहे टेबल 1. त्याच्यामध्ये हे डेटा आहे. स्क्रीन शेअर केली आहे का सर तुम्ही? नाही दिसत आहे का? येस, मी लेफ्ट केलं होतं ना, त्याच्यामुळे ते रिशेअर करायला लागेल नाही. ठीक आहे, दिसतंय आता? येस येस येस. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या. हे समजलं तुम्हाला? याच्या मागचं प्रिन्सिपल समजलं? सगळं समजल्यासारखं आहे. ठीक आहे. आता हा माझा टेबल 1 आहे आणि हा माझा टेबल 2 आहे. ठीक आहे. टेबल 1 मध्ये काही रेकॉर्ड्स आहेत आणि टेबल 2 मध्ये पण काही रेकॉर्ड्स आहेत. आता टेबल 1 आणि टेबल 2 मध्ये तुम्हाला सिमिलॅरिटी काय दिसतात मला सांगा. सिमिलर काय दिसतं तुम्हाला? हा एक टेबल आहे आणि हा एक टेबल आहे. ठीक आहे. ठीक आहे, मी सांगतो. टेबलचं स्ट्रक्चर सेम दिसतंय. याचं स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चर सेम आहे. दोन्ही टेबलचं स्ट्रक्चर सेम आहे. येस येस. सेट ऑपरेटरचा यूज कुठे होतो? ज्या वेळेस तुमच्या दोन्ही टेबल्स मध्ये किंवा 3 किंवा 4 किती पण टेबल असतील, त्यांचं स्ट्रक्चर काय असेल? सेम असेल. ठीक आहे. ज्यावेळेस त्यांचं स्ट्रक्चर सेम असतं त्यावेळेस आपण काय करतो? सेट ऑपरेटरचा यूज करतो. आणि त्याच्यामध्ये काय होतं ते आपण आता बघूया. ठीक आहे. आता तुम्ही जर डेटा बघितला प्रॉपरली, ठीक आहे, आता स्ट्रक्चरचं आपलं झालं. स्ट्रक्चर दोघांचं सेम हवं, हे तुमचं डिफॉल्ट क्लॉज आहे. हे स्ट्रक्चर सेमच असायला हवं. ठीक आहे. ज्यावेळेस आपण 2 टेबल वरती काही सेट ऑपरेटर्स परफॉर्म करतो, ठीक आहे, तर त्यावेळेस त्यांचं स्ट्रक्चर काय पाहिजे? सेम पाहिजे. आपल्याकडे सेट ऑपरेटर्स किती आहेत? एक तर आहे युनियन आहे, दुसरा आहे युनियन ऑल. ठीक आहे. बेसिकली युनियन आणि युनियन ऑल मध्ये थोडासा डिफरन्स आहे. ठीक आहे. तिसरा आहे मायनस आणि चौथा आहे इंटरसेक्ट. ठीक आहे. आता युनियन ऑल, मायनस आणि इंटरसेक्ट हे 4च सेट ऑपरेटर आपल्याकडे आहेत. ठीक आहे. मग आता हे डायग्राम तुम्हाला कुठे मॅथ्स मध्ये बघितल्याचे आठवते का? ए इंटरसेक्ट बी, ए मायनस बी मायनस ए मायनस बी. आठवतं? हो आठवते आठवते. मॅथ मध्ये होतं हे.
नवीत असतं नव्हतं नवीत. येस. मग आता ज्यावेळेस मी म्हणतो की सेट ऑपरेटर ज्यावेळेस मला यूज करायचं त्यावेळेस दोन टेबलचं स्ट्रक्चर काय पाहिजे, सेम पाहिजे. याच्यामध्ये टेबल हा कसा, म्हणजे जर समजा मी आता युनियन घेतलं फॉर एक्झाम्पल, हा दोन टेबल मधला डेटा युनियन केला तर माझा टेबल कसा वाढणार आहे, व्हर्टिकली वाढणार. याच्यामध्ये कॉलम वाढणार आहे का एखादा? युनियन मध्ये काय होईल, बेसिकली हे दोन रेकॉर्ड्स एका टेबलमध्ये युनियन होतील, दोन टेबलचे रेकॉर्ड एका टेबलमध्ये येतील. ठीक आहे. युनियन ऑल मध्ये काय होईल, सेम होईल, फक्त त्याच्यामध्ये डुप्लिकेटचा काहीतरी एक पॉइंट असतो जो आपल्याला कन्सिडर करायला लागतो. युनियन ऑल मध्ये काय होतं, जे पण डुप्लिकेट्स आहेत, आता फॉर एक्झाम्पल इकडे बघा, इथे 3 आणि 4 नंबरचं रेकॉर्ड इथे पण आहे आणि इथे 3 आणि 4 नंबरचं म्हणजे ज्यांचा आयडी 3 आणि 4 आहे असं रेकॉर्ड टेबल 1 मध्ये पण आहेत आणि टेबल 2 मध्ये पण आहेत. ठीक आहे. मग ज्यावेळेस मी युनियन करतो दोन टेबलला त्यावेळेस मला काय मिळतं, फक्त युनिक व्हॅल्यू मिळतात. म्हणजे 1 मिळेल, 2 मिळेल, 3 दोनदा आलेला इथे, मग ह्या 3 ऐवजी एकच व्हॅल्यू येईल दोनदा येण्याऐवजी. ठीक आहे. 4 किती वेळेस आलेला आहे, इथे एकदा आहे, 4 डेव्हिड आणि 400, आणि इथे पण 4 डेव्हिड आणि 400 आहे. मग हे जर दोनदा रेकॉर्ड आले तर युनियन मध्ये ते एकदाच येईल. ठीक आहे. आणि युनियन ऑल मध्ये काय येईल, दॅट विल बी 2 टाइम्स. जे पण डुप्लिकेट्स आहेत थोडक्यात तुमचे ते डुप्लिकेट्स तुम्हाला मिळतात आणि युनियन मध्ये डुप्लिकेट्स मिळत नाही. हाच एक मेजर डिफरन्स आहे दोघांमध्ये. ठीक आहे. युनियन म्हणजे काय, सी, आता जर युनियन बघायचं ठरलं, हा तुमचा टेबल ए कन्सिडर करा, टेबल 1. ओके, दिस इज युअर टेबल 1 अँड दिस इज युअर टेबल 2. मग याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतात, जे पण तुमच्या कॉमन व्हॅल्यूज आहेत त्या तर मिळतात, ज्या की दोन्ही टेबलमध्ये. ठीक आहे. ए ला जर मी टेबल 1 कन्सिडर केला, बरोबर, आणि बी ला टेबल 2 कन्सिडर केलं याला, ठीक आहे, तर ए मधल्या ज्या व्हॅल्यू बी मध्ये नाहीयेत त्या पण तुम्हाला मिळतील. ठीक आहे. बी मधल्या ज्या व्हॅल्यू ए मध्ये नाहीयेत त्या पण मिळतील आणि ए च्या आणि बी च्या कॉमन व्हॅल्यूज पण तुम्हाला मिळतील. ठीक आहे. लक्षात आलं. दिस इज युअर युनियन. आता मला सांगा, हे जे इंटरसेक्टचं सिम्बॉल आहे, हे सिम्बॉल कसलं आहे, आठवतं ना 9th क्लास? मग ए इंटरसेक्ट बी जर केलं तर मला काय मिळणार आहे तुम्ही सांगा? कॉमन व्हॅल्यूज. येस. मग आता ह्या दोन टेबल मध्ये कॉमन व्हॅल्यूज कोणत्या आहेत? हे दोन्ही टेबल मध्ये असणारी व्हॅल्यू, जी व्हॅल्यू ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे, तर ह्या व्हॅल्यूज आहेत 3 आणि 4चं रेकॉर्ड. येस, चार्ली आणि डेव्हिड. ठीक आहे. मग हे झालं तुमचं इंटरसेक्ट. आता मायनस मध्ये काय होईल, मायनस म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी बी मायनस ए घेतलं, ठीक आहे, बी ला जर मी टेबल 2 कन्सिडर केला, मग 2 मधून जर ए मायनस केलं, याच्यामधून मॅचिंग व्हॅल्यू मायनस केल्या, तर ते तुम्हाला बी मायनस ए मध्ये येतील, म्हणजे टेबल 2 मायनस, फॉर एक्झाम्पल मी इथे बी लिहितो समजण्यासाठी. ठीक आहे. आणि हा तुमचा ए आहे. खूप इझी आहे. फक्त हे जर समजलं ना, आणि हेच समजायचे प्रॅक्टिकली, क्वेरीमध्ये कसं करायचं हे खूप सोपं आहे. क्वेरी खूप सोपी आहे, ती एकदा बघितली तुमच्या लक्षात येईल आपण कसं केलं. पण याचं बॅक एंडला काय होतं हे लक्षात घ्या. फक्त इंटरसेक्ट मध्ये काय होईल, तुम्हाला फक्त दोन्ही टेबल मधल्या मॅचिंग व्हॅल्यूज मिळतील. आता दोन्ही मध्ये मॅचिंग व्हॅल्यूज कोणत्या आहे, 3 आणि 4 इथं पण आहे, बरोबर, आणि 3 आणि 4 इथे पण आहे. मग तुम्हाला इंटरसेक्ट मध्ये फक्त दोघांमधल्या कॉमन व्हॅल्यूज येतील. ठीक आहे. बी मायनस ए, आता बी मधून जर मी ए मायनस केला, आता ए मध्ये असे कोणते रेकॉर्ड आहेत जे बी मध्ये पण आहे, चार्ली आणि डेव्हिड. मग जर मी हे चार्ली आणि डेव्हिड याच्यातून काढून टाकले तर उरलं काय, इव आणि फ्रँक. इथे बघा, इथे बी मायनस ए मध्ये काय झालंय, बी मधून जे पण मॅचिंग रेकॉर्ड ते पण काढले आणि ए चे रेकॉर्ड्स पण काढले, उरलं काय, बी चे रेकॉर्ड्स उरलेत ना फक्त. बी चे असे कोणते रेकॉर्ड्स आहेत जे की कॉमन पण नाही आणि ए मध्ये पण नाहीये, दॅट इज युअर इव आणि फ्रँक, बरोबर. आणि जर याचं उलट केलं, ए मायनस बी केला, ए मधनं बी चे रेकॉर्ड्स, कॉमन रेकॉर्ड्स पण काढले, आणि हे तुम्हाला डायग्राम लक्षात येत आहे ना, डायग्राम पूर्णपणे म्हणजे सेल्फ एक्सप्लेनरी, त्याच्यामध्ये असं जास्त हे नाही आहे. ठीक आहे.
मग आपण बी मायनस ए ही करू शकतो आणि ए मायनस बी पण करू शकतो. आणि ए युनियन बी तर तुम्हाला समजलं. आणि ए इंटरसेक्ट बी मध्ये काय होतं, फक्त मॅचिंग रेकॉर्ड्स येतात. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? येस येस हर्ष, येस सर. श्रेयांनी थम्स अप दिले, दीपक, कुणाल, येस सर. ठीक आहे. प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट कसं करायचं आपण बघूया. आपण युनियन बघूया एकदा काय करतं. खूप क्वेरी करणं खूप इझी आहे. सी एकच क्वेरी आहे ज्याच्यामधला फक्त मी आहे ना मधला वर्ड चेंज करेल फक्त, दॅट्स इट. सी युनियन, युनियन काय देतं बेसिकली तुम्हाला. सी आपण इकडे बघूया युनियनची डेफिनेशन काय आहे. दिस विल कंबाईन द रेकॉर्ड्स ऑफ मल्टिपल टेबल्स हॅव्हिंग सम सेम स्ट्रक्चर. मग मी जर असं केलं, सी आता माझ्याकडे टेबल कोणते, मी ऑलरेडी हे टेबल 1 आणि टेबल 2 आपण क्रिएट केलेली, ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल 1, जे की इकडे आपले आहेत तेच मी टेबल इकडे ऑलरेडी क्रिएट केले, ठीक आहे. आणि आपला टेबल 2 मध्ये काय आहे, चार्ली, डेव्हिड, इव आणि फ्रँक. चार्ली, डेव्हिड, इव आणि फ्रँक सेम डेटा सेट. आता मला सांगा युनियन जर मला करायचं असेल, युनियन मध्ये काय होतं, दोन्ही टेबल मधलं काय, युनिक युनिक. सी युनियन मध्ये बघा त्यांच्यामधले मॅचिंग रेकॉर्ड्स पण येतात, ज्या व्हॅल्यू ए मध्ये आहेत पण बी मध्ये नाही आहेत त्या पण येतात, ज्या बी मध्ये आहेत त्या ए मध्ये नाही आहेत. म्हणजे ए आणि बी टेबलचे सगळे रेकॉर्ड्स येतात. लक्षात आलं का. फक्त जे पण तुमचे डुप्लिकेट्स आहेत ते पण तुम्हाला, जर चार्ली 4 वेळेस आलेला असेल तो इथे किती वेळेला येणार, 4 वेळेसच येणार. नाही युनियन मध्ये काय होणार, युनियन मध्ये डुप्लिकेट येणार नाही. पण नो डुप्लिकेट्स, नो डुप्लिकेट्स, ठीक आहे. युनियन ऑल मध्ये तुमचे डुप्लिकेट्स असणार, ठीक आहे. आणि इथे युनियन, इथे काय असणार, डुप्लिकेट्स. आता युनियन मध्ये जर मला सगळ्यांचं युनियन करायचं असेल, ठीक आहे, हे सगळे चारही रेकॉर्ड माझे येणार, हे सगळे चारही रेकॉर्ड येणार माझे 1 2 3 4. 3 4 इथे पण आहे, पण 3 4 इथे ऑलरेडी आलेला आहे माझा, बिकॉज दिस इज युनियन. युनियन ऑल नाहीये, डुप्लिकेट्स नाही आले पाहिजे. 3 आणि 4 ऑलरेडी आलेले आहे, मग 3 आणि 4 परत घ्यायची गरज आहे का, नाही. आय विल गो फॉर 4 and 5 and 6. हे तुमचं कसलं आउटपुट झाला, युनियनचं. दिस इज युअर युनियन. आणि युनियन ऑल मध्ये काय होणार, डुप्लिकेट्स पण येणार 2 वेळा, म्हणजे 3-4 व्हॅल्यू 2 वेळा. म्हणजे ही व्हॅल्यू पण, हा टेबल पण येणार आणि हा टेबल पण जसाचे तसंच येणार आहे. मग ते डुप्लिकेट्स आहे की नाही त्याचा काही विचार नाही करणार, जे तिकडे आहे तेच तुम्हाला इकडे रेकॉर्ड्स येणार. हे झालं तुमचं युनियन ऑल, दॅट्स इट. आता याच्यामध्ये डुप्लिकेट्स आहेत का, युनियन मध्ये नो डुप्लिकेट्स, ठीक आहे. आणि युनियन ऑल मध्ये डुप्लिकेट्स आहेत. सी 3 दोनदा आहे, 4 दोनदा आहे. सो दिस विल हॅव डुप्लिकेट व्हॅल्यूज, अँड युनियन मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज नसणार. हा डिफरन्स युनियन आणि युनियन ऑल मधला. त्यानंतर इंटरसेक्ट. इंटरसेक्ट मध्ये काय येणार, 3 आणि 4. 3 आणि 4, बिकॉज इंटरसेक्ट मध्ये काय होतं, कॉमन व्हॅल्यूज, फक्त कॉमन व्हॅल्यूज येतात. ओके. सो इथे बघा, दिस विल गिव्ह द कॉमन रेकॉर्ड्स ऑफ मल्टिपल टेबल्स हॅव्हिंग सेम स्ट्रक्चर. सेम स्ट्रक्चर प्रत्येक ठिकाणी रिपीट झालंय. इथे पण सेम स्ट्रक्चर म्हटलंय, इथं पण सेम स्ट्रक्चर म्हटलंय. म्हणजे हे जे सेट ऑपरेटर्स आहेत हे सगळे सेम स्ट्रक्चर वरतीच इम्प्लिमेंट होतात, ठीक आहे. भलं कॉलमचे नाव वेगळे असू द्या, इथे नाव वेगळं आहे, इथे वेगळं आहे, ठीक आहे. पण ज्यावेळेस सिलेक्ट स्टार घेतो ना त्यावेळेस ते नाव जर आपण घेतलं, सिलेक्ट दिस कॉलम आणि दुसऱ्या टेबलचे हे कॉलम्स, फक्त यांचं स्ट्रक्चर म्हणजे नाव जर वेगळं असलं पण डेटा टाईप काय पाहिजे, मी इथे जर ID 1 घेतला आणि इथे ID 2 घेतला चालेल, पण डेटा टाईप शक्यतो काय पाहिजे,
मग त्यालाच आपण सेम स्ट्रक्चर म्हणतो. तुमचं नाव चेंज असू द्या, इथे ID1 घ्या, ID2 घ्या, इथे एम्प्लॉय नंबर घ्या, इथे रोल नंबर घ्या, तरीही ते काय होणार, युनियन होणार. ठीक आहे. नंतर आपण काय करूया, इंटरसेक्ट घ्यायचं आहे आपल्याला. इंटरसेक्ट मध्ये काय येणार तुमचं, कॉमन रेकॉर्ड्स. ओके, 3 and 4. येस, 3 and 4. आता मायनस मध्ये काय होणार, मायनस मध्ये दोन फर्स्ट आहे A मायनस बी. A मायनस बी मध्ये काय होणार, A मायनस डुप्लिकेट्स, आपलं A मायनस कॉमन व्हॅल्यूज. A मायनस बी. आता A मधून B मायनस करा, A मधून B मायनस करा, म्हणजे A च्या व्हॅल्यू, A मधून B मायनस करा, म्हणजे कोणत्या कोणत्या व्हॅल्यू ज्या कॅन्सल आउट होऊ शकतात, चार्ली आणि डेव्हिड. कॉमन व्हॅल्यूज त्या A च्या युनिक व्हॅल्यूज राहतील फक्त. येस, म्हणजे A च्या कोणत्या व्हॅल्यू राहिल्या, 1 आणि 2. दिस इज युअर A मायनस बी. आणि जर मला B मायनस A करायचं असेल तर बीच्या व्हॅल्यू मधून कॉमन व्हॅल्यूज मायनस होतील. एक्झॅक्ट. हे समजलं तुम्हाला, सेट ऑपरेटर सगळे समजले. याच्यामध्ये सेट ऑपरेटर मध्ये वेगळं काहीच नाही आहे, हेच आहे सगळं. ठीक आहे. आता इंटरव्ह्यूच्या दृष्टीने डिफरन्स एक विचारला जातो, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन युनियन अँड युनियन ऑल. युनियन ऑल मध्ये तुमच्या डुप्लिकेट व्हॅल्यूज असतात, ठीक आहे, आणि युनियन मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज नसतात. हा तुमचा डिफरन्स त्यांना सांगायचा. ठीक आहे. खूपदा विचारला जाणारा प्रश्न आहे, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन युनियन अँड युनियन ऑल. ठीक आहे. आता मला जर समजा युनियन करायचं असेल तर फॉर्म्युला काय आपला, क्वेरी काय आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल टू युनियन, सिलेक्ट स्टार फ्रॉम my bad, sorry guys, table to union, select star from table 1. ठीक आहे. मग युनियन मध्ये आपल्या कोणत्या व्हॅल्यू आल्या होत्या, 1 2 3 4 5 6 आहे का, 1 2 3 4 5 6 हे सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला भेटल्या. हे झालं ना युनियन. ठीक आहे. येस सर. इथे जर टेबल 1 घेतला आणि इथे टेबल 2 घेतला, आउटपुट मध्ये काही डिफरन्स येईल का, 1 2 3 सिक्वेन्स चेंज झाले. सिक्वेन्स चेंज झाला, बट नंबर ऑफ रेकॉर्ड्स नाही झालं ना काही चेंज. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. ओके, लक्षात आलं. आता विल गो फॉर युनियन ऑल. मी इथे फक्त ऑल टाक. याच्यामध्ये काय होणार, तुमच्या डुप्लिकेट्स तुम्हाला इथे दिसणार. सी डेव्हिड चार्ली, चार्ली डेव्हिड आणि चार्ली डेव्हिड, 3 4 3 4 हे 2 वेळेस आलं, बिकॉज दिस इज युनियन ऑल. ठीक आहे. आपण काय बोललो, टेबल 1 चे सगळे कॉलम्स युनियन ऑल, टेबल 2 चे सगळे कॉलम्स. ठीक आहे. आता मी याचं टेबलचं 2 1 1 2 करतो. ठीक आहे. सी 1 2 3 4 3 4 5 6 सेम रेकॉर्ड्स आहेत. ओके, सो लक्षात येते का काय केलं मी, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल, फक्त मध्ये युनियन आणि युनियन ऑल हे वर्ड्स यूज केले. ठीक आहे. मल्लिक समजतंय का, प्रसाद? हो सर. ओके. आता आपण बघूया इंटरसेक्ट. सो इंटरसेक्ट मध्ये काय होणार, कोण सांगेल? कॉमन व्हॅल्यूज येतील. स्टार फ्रॉम, येस, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल 2, टेबल 2. ठीक आहे. चार्ली डेव्हिड आल्या तुमच्या कॉमन व्हॅल्यूज, चार्ली डेव्हिड कॉमन व्हॅल्यूज आल्या. आता मायनस जर करायचं असेल आपल्याला,
ठीक आहे. मायनस मध्ये इफ व्हॉट इफ आय इम्प्लिमेंट दिस क्वेरी लाईक दिस, सी मी काय करतो मायनस मध्ये सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल 1 मायनस सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल 2. मग टेबल 1 कोणता होता आपला? ए मायनस बी आपलं काय आहे? अलाइस आहे का? बॉब आहे का? ए मायनस बी आहे का दुसरं? ठीक आहे. आणि बी मायनस ए, जर याला मी याला बी कन्सिडर केलं, दिस इज 2, दिस इज 1, तर काय आलं? इव आणि फ्रँक हे रेकॉर्ड्स आपल्याला मिळाले. सो बेसिकली सगळं जे याचं बॅक एंडला जे पण आहे, जो पण कन्सेप्ट आहे ते हे आहे सगळं. ठीक आहे. युनियन मध्ये काय होतं, दोन्ही टेबलचे रेकॉर्ड्स मिळतात, पण त्याच्यामध्ये डुप्लिकेट्स मिळत नाही. युनियन ऑल मध्ये काय होतं, दोन्ही टेबलचे रेकॉर्ड्स जसे आहेत तसेच मिळतात. मग ते डुप्लिकेट्स असले तरीही डुप्लिकेट्स त्याच्यामध्ये मिळतील. ठीक आहे. इंटरसेक्ट मध्ये काय होतं, फक्त कॉमन रेकॉर्ड्स मिळतील. आणि मायनस मध्ये काय होतं, पहिल्या टेबल मधून दुसऱ्या टेबलचे जे पण कॉमन रेकॉर्ड्स आहेत ते मायनस केल्यानंतर उरलेले रेकॉर्ड्स तुम्हाला मिळतील. दिस इज ऑल अबाउट सेट ऑपरेटर्स. ठीक आहे. टेबलचं स्ट्रक्चर काय पाहिजे? सेम पाहिजे. आता तुम्ही उद्या ज्यावेळेस प्रॅक्टिस कराल त्यावेळेस दोन टेबल जे बनवतात त्याची नावं वेगळी घेऊन बघा. ठीक आहे. मग त्याचं आउटपुट काय येतं हे बघा. नावं वेगळी घ्या, थोडासा डेटा टाईप वेगळा घेऊन बघा, होतंय का युनियन ऑल वगैरे सगळं. ठीक आहे. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? हो काही डाऊट आहे का कुणाला? नाही सर.